फेरीवाल्यांचा महत्वाचा मुद्दा आहे. महाराज आपण 2014 मध्ये या राज्यातील फेरीवाल्यांसाठी कायदा आपण तयार केला होता. पूर्वजांनी होत नाही असं आपण महाराज हा विषय फार गंभीर आहे. महाराज हातात कमवणारी खाणारी गरीब लोक आहेत. आपलं कुटुंब पोचणं आणि त्यासाठी त्याच्या उदरनिर्वाहाचा एक व्यवस्था आहे. आणि विशेष करून आपण याला 2014 मध्ये या विधानसभेमध्ये कायदा आणला होता. अध्यक्ष महाराज आज मुंबईत असेल की मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्रातली जी काही मोठी शहरं असतील या सगळ्या शहरामध्ये या ठिकाणी फेरीवाल्यांचं ऐन पावसाळ्याच्या काळामध्येच त्यांना त्या ठिकाणी हटवलं जातं, त्यांची सगळी दुकानं पेटली जातात, त्यांचे सामान जप्त केले जाते आणि त्यांचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं जातं. अध्यक्ष महाराज माझं या सदनाच्या माध्यमातून एवढीच माझी विनंती. अध्यक्ष महाराज राज्यात अंदाजे 30 लाखाच्या आसपास फेरीवाले असून फेरीवाल्यांना कायदेशीर अधिकार देऊन त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपण लोकसभेने कायदा पारित केला. अध्यक्ष महाराज 2014 मध्ये त्यानुसार प्रत्येक राज्याने कायदा अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली व योजना बनवणे आवश्यक होते. त्यानुसार महाराष्ट्राने 2016 रोजी नियमावली जाहीर केली, परंतु योजना आजपर्यंत बनवली नसते. अनेक अँकर संघटनाद्वारे अनेकदा पाठपुरावा करून देशातील इतर राज्यातील योजनांचा अभ्यास करून त्याचा अहवाल राज्य शासन व राज्य नगर परिषद प्रशासन यांना सादर केले असून आजही सादर योजना राज्यात लागू करण्यात आली नसते. फेरीवाल्यासाठी कायदा असूनही राज्यात केवळ योजना नसल्याने फेरीवाल्यानंतर अमानुष कारवाई करण्यात येत असते. फेरीवाल्यांना संविधानाचे दिलेले त्याचे हक्क व अधिकार यापासून वंचित राहावे लागत असते. राज्यातील 30 लाख फेरीवाले व त्यांच्या कुटुंबामध्ये पसरलेली तीव्र असंतोषाची भावना याबाबत शासनाने तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता. राज्यात फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर होत असल्याने याबाबत कारवाई करण्याची आवश्यकता असल्याने सभागृहाचे लक्ष वेधतो. अध्यक्ष महाराज हे माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. कालच त्यांचा व्हिडिओ पण प्रकाशित झालेला आहे. अध्यक्ष महाराज फार लोकप्रिय पण होत आहे, लोकांसाठी काम करतात आहेत आणि त्याच्यामुळे फेरीवाल्यांची मुद्द्यावर जातो व्हिडिओचा पण उल्लेख केला पाहिजे. अध्यक्ष महाराज असंच आहे. अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझं एवढंच म्हणणं अध्यक्ष महाराज ही गरीब लोक आहेत आणि या गरीब लोकांच्यासाठी शासनाने जो केंद्र सरकारने जो कायदा केला होता 2014चा. ठीक आहे नानाभाऊ, तुमचा विषय समजला. मला दोन त्याच्यावर सरकारने काही आणि अगदी बघा, खरं तर हा विषय जरी मी स्थगन प्रस्ताव आज नाकारलेला असला तरी आदरणीय सदस्य नानाभाऊ पटोलेंनी अत्यंत महत्वपूर्ण असा विषय सादर केला आहे. 10 वर्ष झाली आहे हा कायदा होऊन. डाऊन वेंडिंग पॉलिसी झाली नाहीये, डाऊन वेंडिंग कमिटीज झाल्या नाहीयेत आणि फेरीवाल्यांची परिस्थिती अत्यंत अवघड ही झालेली आहे. आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपण आज फेरीवाल्यांना 10,000 रुपये कर्ज देत आहोत, त्यांना प्रोत्साहन देत आहोत आणि कर्ज दिल्यानंतर त्यांचीच दुकानं तोडून त्यांचीच हॉकर्सना हटवून आपण त्यांच्यावर एका प्रकारे अन्याय करत आहोत. त्यामुळे स्थगन प्रस्ताव जरीही नाकारला गेला असला तरी या विषयाची चर्चा ही मंगळवारी आपण आयोजित करू. अध्यक्ष महोदय, चला पुढे जाऊ. त्या प्रमाणात या फेरीवाल्यांना त्यांना उद्ध्वस्त केलं जात आहे. तात्पुरत्या कारवाई थांबवणार. अध्यक्ष महाराज तिथे थांबवायचा अधिकार सरकारला आहे. नाही नानाभाऊ, याच्यात 2014 साली जो सर्वे झालेला त्या सर्वे मध्ये जे फेरीवाले पात्र ठरवण्यात आलेले त्यांना सुप्रीम कोर्टाकडनं प्रोटेक्शन आहे, त्यांना कोणीही हलवू शकत नाही. आणि जर का 2014 साली पात्र झालेल्या फेरीवाल्यांना हटवण्यात येत असेल तर आपण उचित कारवाई करण्याचे निर्देश देऊ. चला पुढे